घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालवणाऱ्या वसतिगृहामध्ये घडली, त्याचा सर्वप्रथम आम्ही इथे निषेध व्यक्त करत आहोत। त्याच्यामध्ये हिडिमाच्या समर्थनार्थ जो हिडिमा नक्षलवादी कमांडर म्हणून मागच्या वर्षी मारला गेला, भारतीय जवानांनी त्यांना मारलं, अशा याच्या समर्थनार्थ एक नृत्याचं सादरीकरण करण्यात आलं। या सादरीकरणादरम्यान त्याचा गौरव त्या ठिकाणी करण्यात आला, त्याचा आम्ही आज इथे निषेध करतोय। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या वसतिगृहामध्ये असा अनुचित प्रकार घडतो, ही सर्वात निंदनीय बाब आहे, ही सर्वात निषेधार्ह बाब आहे। म्हणून विद्यार्थी परिषद म्हणून आमची मागणी हीच आहे की या वसतिगृहामधील हा नृत्य करण्याचा, हा सादरीकरण करण्याच्या पाठीमागे कोणी राहून कोणता नक्षलवाद पसरवण्याचा डाव खेळतंय का, त्याच्यामध्ये संबंधित जे कोणी अधिकारी असतील, जे गृहपाल असतील, जे विद्यार्थी असतील, सर्वांवरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर देशविरोधी कारवाई केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी म्हणून आम्ही विद्यार्थी परिषद म्हणून करत आहोत। त्याची 2 विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला, परंतु तरीही तुम्ही आंदोलन करता, तुमची मागणी नेमकी काय आहे? त्याच्यामध्ये 2 विद्यार्थ्यांना गुन्हा तर झालाच पाहिजे, ही तर चांगली गोष्ट आहे, पोलिसांचं अभिनंदन आम्ही या पद्धतीने करतो। परंतु फक्त विद्यार्थी ह्याच्यामध्ये एकटे काही करू शकत नाही, विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहून कोणीतरी याच्यातून नक्षलवाद पसरवण्याचा डाव खेळतंय, विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणीतरी याच्यामध्ये डाव खेळतंय। त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीमागे राहून याच्यामध्ये सखोल चौकशी करून ह्याच्यामध्ये कोणी अधिकारी संबंधित आहेत का, कोणी गृहपाल याच्यामध्ये संबंधित आहेत का, अशी सखोल चौकशी करून ह्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। कि स्टूडेंट्स के कंधे पर बंदूक रख के ये सारी चीज़ें की जाती है ताकि जो असली में ये सब चीज़ें चला रहा है वो सामने ना आए। कहीं ना कहीं ये पोर्ट्रे करने का अभी प्रयत्न चल रहा है कि जब बोला जा रहा है भारत में पूरे तरीके से नक्सलवाद खत्म हो चुका है, अभी भी ये सारी चीज़ें करके उसे बढ़ावा देना, इस तरीके से पूरे भारत के युवा का माइंडसेट खराब करना, ये प्रक्रिया देखी जा रही है। इसलिए हमारे यहाँ पे निषेध है ताकि ये चीज़ें वापस ना बढ़े। नक्सलवाद खत्म हो रहा है, पूरे तरीके से खत्म होना उसका जरूरी है। आपल्या संविधानानुसार हे भारत देश चालतो आणि या भारतीय संविधानानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वसतिगृहामध्ये असा प्रकार घडणं आणि या प्रकारामध्ये फक्त विद्यार्थी इन्व्हॉल्वमेंट नाहीत, कारण की विद्यार्थी जर 10-15 दिवसापासून जर ह्या सर्व नृत्याची प्रॅक्टिस करत असतील तर कुणाला कसं शक्यता आली नाही, याच्या पाठीमागे 100% तिथल्या वसतिगृहाचा, गृहपालाचा, कुठल्याच अधिकाराचा 100% सहभाग असणार आहे। त्यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांमध्ये नक्षलवाद, दहशतवाद पसरवण्याचा हा एक कान रचला जातो। विद्यार्थ्यांच्या मनात एक नक्षलवादी भावना निर्माण केली जाते आणि हीच भावना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद फोडून काढण्याचा एक मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे आणि विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो की अशा प्रकारचा चुकीचा एक प्रकार तुमच्या मनामध्ये रुतवला जातो या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून। ज्या पोलिसांनी ज्या विद्यार्थ्यांना अटक केली, गुन्हा दाखल केला, त्यांचं अभिनंदनच आहे, पण त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्या अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे। विद्यार्थ्यांचा वापर करून ते अधिकारी नक्षलवाद पसरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत।